एक ओवर में 11 रन आए। नेक्स्ट बॉलर है हाउ का बॉलर बॉलरचं नाव 5 बॉल का एक कैच आउट। 2 बॉल 13 रन। दूसरे बॉल पे अच्छा सा कैच पकड़ के आउट हो गए। इधर क्या रे नेक्स्ट बैट्समैन राजू। 2 बॉल 13 रन। मेडल भेट आणि हा सुंदर असा डॉट बॉल 3 बॉल 13 रन झालेले आहेत। आणि हा सुंदर असा शॉट आणि हा 6 रन। चार बॉल 19 रन। राजू यांच्या बॅटेतून 6 रनांसाठी षटकार आलेला आहे। आणि हा व्हाईट बॉल 4 बॉल 20 रन। दोन ओव्हर पंचांचा निर्णय अंतिम राहील। पंचांचा निर्णय अंतिम राहील। आत्ताचा व्हाईट बॉल आहे। 4 बॉल 20 रन आणि या ओव्हरचा लास्ट बॉल आणि हा 1 रन। ओव्हरच्या समाप्तीस 21 रन। 2 ओव्हर 21 रन। थँक्यू धन्यवाद। टीमच्या माध्यमातून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक पारितोषिक आपल्या नावे करेल आणि जो हारेल त्याची संपूर्ण दिवसभराची मेहनत वाया जाईल।
चला स्टेज समोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांना विनंती करतो थोडंसं साईडला उभं राहायचं आपण प्लीज. सुजल अँड ग्रुप थोडंसं साईडला या. तर बॉलर तर या दरम्यान मयूर गार्डन्सचे ओनर तर आसिफ आलेत गोलंदाजीसाठी. आणि या दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतोय मयूर गार्डन्सचे सर्व आपल्या सर्वांचे लाडके अण्णा यांचं इथे मात्र शुभागमन होतंय. आपण आलात या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आपलं मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत. तर यावेळेस मात्र कमबॅक करण्यासाठी आसिफच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिला बॉल तर वाईड होता, परंतु त्यानंतर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड स्थिरावत असताना 22 धावा धाव फलकावरती. 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. यावेळेस ऑन साइडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 6. येतोय षटकार. तर या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती तब्बल 28 धावा होताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग डाव करत होता फलंदाज, मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुढचा दरम्यानचा बॉल यावेळेस कट केला मित्रांनो. नोमान्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होईल डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे इथे, जोपर्यंत उचलेल पुन्हा एकदा फेकेल. 2 धावा अतिशय वेगाने मात्र मैदानावरती पूर्ण करण्याचं काम जरूर केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30च्या घरामध्ये. आणि षटकातले चेंडू झालेत 3 चेंडू झालेत, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे दांडे उद्ध्वस्त. फुलटॉसला पूर्णपणे मिस केलं, प्रत्युत्तर नव्हतं आणि अशा प्रयत्नांमध्ये मात्र एसट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. बॅटर बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचा फल रक्षक आहे. रनआउटची संधी बॉलिंग एंडला, परंतु वेगाने सिंगल पूर्ण केली जाते. प्रत्येक धावेसाठी भरपूर मेहनत करत असताना विशालगड या संघाला आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 31 रन्स, 31 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10.33च्या सरासरीने 31 धावा धाव फलकावरती जरूर होताना आपण पाहतोय.
पुढचा बॉल, यावेळेस जोरकस फटका, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि जबरदस्त झेल मैदानावरती पूर्ण संपवला. आपण पाहिलं तर फलंदाजाचा खेळ. पुढचा बॉल, यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक मित्रांनो शेवटच्या षटकामध्ये होत असताना आपण पाहतोय. इथे बॅटर आउट होईल. नवीन फलंदाज सुमित. मैदानाच्या 4 ओव्हर, प्रत्येक ओव्हरमध्ये 5 बॉल. रन किती झाले बाबा? रन 32 ना, 32 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस शॉर्ट अंपुल करायचा होता, फटका फसलाय परंतु झेल घेणं गरजेचं होतं. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. लास्ट बॉलला मिळतीये सिंगल. सिंगलच्या 5 बॉल झालेत, 4 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 33 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला शिल्लक. चला विनंती असेल सेमीफायनल 2च्या दोनही संघांना पण टॉससाठी यायचंय. सेमीफायनल 2चे दोनही संघ रायगड आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतापगड आणि रायगड टॉससाठी या. रायगडचे कॅप्टन आलेत, प्रतापगडचे कॅप्टन या. हा बॉल देखील आपण पाहिलं तर निर्धाव येतोय की काय. यस, धावसंख्या झाली आहे 33. येणारी 4 षटकं आणि विजयासाठी 34 धावांची गरज. तर मी सूर्यशेठ नायडू साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र सेमीफायनल 2चा टॉस करायचा आहे. सूर्या नायडू साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड वॉज द कॉल आणि टॉस जिंकला. इथे आपण पाहिलं तर टॉस कोणता कॅप्टन जिंकलाय? टॉस कोण जिंकलंय मित्रांनो? टॉस कोण जिंकले? 5 वेळा विचारलं त्याला. प्रतापगड संघ. तुमचा निर्णय काय?
34 धावांचं आव्हान आणि प्रत्युत्तरादाखल पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. म्हणजे 19 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स खूप सक्सेसफुल आहे. चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी 2 धावा. पुन्हा एकदा 2-2 ने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी 30 धावांची गरज. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर आपण पाहतोय. मीटिंग नको आहे मित्रांनो. प्रत्येक बॉल नंतर तुम्हाला रिक्वेस्ट करतो आता, मीटिंग नकोय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस काय घडतंय मैदानात. लॉंग शॉट सीमा रेखा पार. बॉल होतोय फरार. येतोय वाईड +4. पंचांच्या हाताचा पंजा. चौकार. तर वाईड +4 मात्र मैदानाच्या आतमध्ये इशारा येतोय पंचांचा. यावेळेस मित्रांनो प्रॉपर टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु दर्शक बनून केवळ बॉलला पाहिजे. पंचांचा इशारा अजून देखील येणं बाकी. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावांसाठी चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. म्हणजे येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 17 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे मित्रांनो. आपण पाहिलं तर लवकरात लवकर मॅच संपवण्याचा मनसुबा या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आखला जातोय. लांबलचक असा रनअप मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स आहे. इथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित परंतु बॉल जायला आवाक्याच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि धावा करायच्या त्या मात्र 17. तर नक्कीच अजून देखील एक शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. या ओव्हरचा 4 चेंडूंमध्ये पहिल्या 17 बनवल्यात. चला चला एवढा वेळ नका घेऊ प्लीज. पुन्हा एकदा मित्रांनो टाळ्यांचा वर्षाव व्हायला हरकत नाहीये. ही बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. काय बॅटिंग केली जाते. षटकार ठोकला गेलाय. षटकार पोहोचले 23च्या घरामध्ये आणि चेंडू शिल्लक आहेत 15 आणि धावा करायच्या दादा मात्र फक्त आणि फक्त 11. सुपर बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग. बॅट्समनचं नाव आपण पाहिलं तर बॅट्समनचं नाव आसिफच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली.
बॉलर नेम राकेश. पंधरा चेंडू 11ची गरज आणि यावेळेस मित्रांनो हा षटकार नव्हे तर 8 ठोकलाय फलंदाजाच्या बॅट मधनं. येतोय ताबडतोड फटका. षटकार. तर राखूट टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. षटकार मात्र येतोय. चला 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 पुढचा संघ प्रतापगड. तयार राहायचंय तुम्ही मित्रांनो. ही मॅच संपली की लगेच उतरायचंय मैदानाच्या आतमध्ये. प्रतापगड संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. ही मॅच संपता क्षणी मैदानात उतरा प्लीज. मीटिंग्स वगैरे आताच संपून घ्या तुमच्या जे काय असेल त्या. यावेळेस मात्र ओव्हर कव्हर्स सामना संपवणारा मित्रांनो फटका. वेलकम टू फायनल टीम सिंहगड. चला लवकरात लवकर मैदान खाली करायचं. बॅट्समन गेलेत. फिल्डर लगेच मैदानात उतरायचे. फिल्डर्स येस रायगड संघाचे बॅट्समन गेलेले आहेत. फिल्डर्स आपण लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये.